हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 2017 ते 22 जुलै 2017 साली TETचा झालेला पेपर त्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। याच्यात आपला पहिला प्रश्न होता फिल इन द ब्लँक्स, इंग्लिशचा पाहणार आहोत। फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। जसं लायनला क्लब असतो तसा फ्रॉगला काय असतो, तो फ्रॉगला राहतो टॅडपोल। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एरर। आपल्याला ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला चूक शोधायची होती। ठीक आहे, तर याच्यात चूक शोधायची असेल अकॉर्डिंग टू मी वाक्य होतं, अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल। तर याचं उत्तर होतं अकॉर्डिंग। ठीक आहे, इथं अकॉर्डिंग नाही पाहिजे होतं, इथे हे चुकलं होतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स होतं याचं उत्तर आपण पाहू। सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायविंग मी। तर याचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायचं होतं, तर याचं पॅसिव्ह वॉइस होतं हे पर्याय क्रमांक बी, आय वॉज बीइंग ड्रिवन बाय सम काइंड ऑफ फोर्स। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता आपल्याला विचारलेला होता चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। अँटोनिमचे विरुद्धार्थी शब्द विचारला होता, तर ॲडोरचा विरुद्धार्थी शब्द होता आपला पर्याय क्रमांक 3 डिस्डेन। ठीक आहे, ॲडोर म्हणजे सजवलेलं, डिस्डेन म्हणजे आपलं म्हणजे काही नाही, डिस्डेन म्हणजे नाशिवंत वगैरे असं आपण म्हणू शकतो। चला, 5व्या नंबरचा प्रश्न आपल्याला जो होता तो अशा प्रकारे होता चूज द प्रॉपर आर्टिकल ऑर एक्स इफ नो आर्टिकल। म्हणजे एक्स म्हणजे जर नो आर्टिकल असेल तर आपल्याला एक्स लिहायचं। रिक्वायर्ड वी हॅव, इथे काय येईल, इथं येते आपल्याला वी हॅव ॲन आवर म्हणतो, आवर नाही ॲन आवर म्हणतो। हे ओचा उच्चार होते, एचचा उच्चार होत नाही, ॲन आवर अँड येते इथं। ठीक आहे, हाफ फॉर अ प्ले, म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6 होता आपल्याला काय दिलं इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन। इनडायरेक्ट स्पीच होतं, त्याचं डायरेक्ट स्पीच होतं, त्याचं इनडायरेक्ट करायचं। उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज। तर याचं जे उत्तर होतं आपल्याला होतं पर्याय क्रमांक 1 होतं उषा एक्सक्लेम। पहा एक्सक्लेमेटरी मार्क याचा आहे। जर तुम्ही तर व्हॉट हा शब्द जर पाहिला असेल, व्हॉट हे एक्सक्लेमेटरीमध्ये येतं, ते याचं उत्तर एक्सक्लेमेटरीमध्ये होतं, एक्सक्लेमेटरीचं वाक्य होतं। त्याच्यामुळं जर तुम्ही हे जर हे केलं तर हे एक्सक्लेमेटरी आज किंवा टोल्ड येणार नाही ते, आणि मग हे वाक्य याचं उत्तर होतं। ओके, ठीक आहे, तर 7वा आपला प्रश्न होता तर याचं उत्तर होता, ठीक आहे, याचं उत्तर होता याला ॲनिमल दॅट फीड्स ऑन इन्सेक्ट। याचं उत्तर आहे आपल्याला 7व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे 4 आहे इन्सेक्टिव्हियस याचं उत्तर। चला, पुढचा प्रश्न आता आपल्याला इथे वर्ड दिलते, त्याच्यापासून आपल्याला एक शब्द बनवायचा होता। तर इथे एक शब्द तयार होतो अर्जंट। म्हणजे म्हणजे काही घाई आहे ना, त्याला अर्जंट म्हणतो आपण। तर हा आपला पर्याय क्रमांक 3चं उत्तर राहणार आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न घेऊत आपण rearrange the jumbled part which are labeled PQRS। जे PQRS मध्ये आपल्याला शब्द दिलेले, हे वाक्य दिलेले आहेत, ते आपल्याला जम्बल्ड केलेले आहेत, तर आपल्याला उत्तर द्यायचे। ठीक आहे, कोणता पर्याय आधी येतो, कोणता पर्याय नंतर येतो। तर इथं जर पाहिलं आपण तर हे पहिलं वाक्य इज हॅबिट। ठीक आहे, इज हॅबिट, त्याच्यानंतर बट ऑल्सो इन लार्ज, इथून सुरुवात झाला बुक्सपासून।
तर इथं इथं पहिल्या नंबरला पी येते इज हॅबिट, दुसऱ्या नंबरला यस येते, यस म्हणजे विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरीवन, तिसऱ्या नंबरला येते तुमचं आरचं वाक्य बिकॉज इट नॉट ओनली इन्क्रीजेस द नॉलेज बट ऑल्सो इनलार्ज द माइंड. तुम्ही जर हे पाहिलं असतं आर आणि क्यू इथं नॉट ओनली आणि बट ऑल्सो इथं आलेलं आहे, म्हणजे आर आणि क्यू एका नंतर एक येणार आहेत. इथं आर आणि क्यू फक्त आपल्याला जर पाहिलं एका नंतर एक लगेच इथंच आलेली आहे. तर एवढं थोडं जरी विचार करून केला असता तर हे उत्तर सहज तुम्हाला उत्तर देता आलं असतं. त्याच्यानंतर आपला पुढचा जर प्रश्न पाहिला आपण, फाइंड आउट ऑड टर्म आउट. इथे हा प्रश्न थोडा चुकीचा होता, त्याच्यामुळं याचं उत्तर हा प्रश्न बाद झाला होता, त्याच्यामुळे याचा प्रश्न आपण नाही करणार. 11व्या नंबरचा प्रश्न होता, फिल इन द ब्लँक्स द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज अ न्यूज. तर इथं पाहिजे होतं आपल्याला ऑफ सक्सेस. इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. इथं ऑफ पाहिजे होतं, त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचं होतं आपल्याला फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे आपल्याला इथं बुल दिलं तर बिलो होतं, तर माईस होतं, तर काय येईल त्याचं आपल्याला लिहायचं होतं. तर 12व्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर याचं क्विक असा त्याचं उत्तर राहिलं असतं. चला पुढचा आपण जर प्रश्न पाहिला, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, तर इथं जर पाहिलं आपण करेक्ट जे उत्तर पाहिजे होतं ते पहिल्याच येतो, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. आपण जेव्हा हे म्हणतो इथे ह्या याच्यामध्ये बघा, इथं वॉटच्या नंतरच उद्गारार्थक चिन्ह आहे आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. वॉट म्हणजे हा उद्गारार्थक वाक्य, म्हणजे उद्गारार्थक वाक्याचे 2 प्रश्न आले आहे की नाही. वॉट सुरुवातीला दिलं अ ब्युटिफुल व्हॉइस, असं हे नाही. हे उद्गारार्थक वाक्याचा जर तुम्ही अभ्यास केला असाल म्हणजे एक्सप्लेनेटरी मार्क्स, तर तुमचा हा प्रश्न सहजच तुम्ही देऊ शकता. पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज द व्हॉइस, टेन्स, क्वेश्चन टॅग याच्यावर आधारित प्रश्न येतात. आपले व्हिडिओ आहेत त्याच्यावर तुम्ही पाहत जा आपले व्हिडिओ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडा बहुत फायदा होईल. ठीक आहे, इंग्लिशचे आणि शब्दार्थ जास्तीत जास्त करा. चला, चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. माय फादर इज टू द पुअर पीपल. आता असं आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे, इजच्या नंतर आपल्याला काय येईल बघा. बॅड तर येणार नाही, बॅड असणार का नाही. ओके, सॅड म्हणजे दुःखी असणार का नाही, हॅपी असणार का, ते आपल्याला विचारायचं होतं. ठीक आहे, आता हे 14व्या प्रश्नाचं जे उत्तर होतं काइंड म्हणजे दयाळू होते. जे पुअर लोकांप्रती काय होते, दयाळू म्हणजे दया दाखवत होते. नाही, आपण पुअर लोकांबद्दल नाराजी वगैरे हे करत नाही किंवा हॅपी राहत नाही, तर आपण दयाळूपणा दाखवतो गरीब माणसांवर. चला, तर पुढचा प्रश्न होता आपल्याला मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड लिहायचा, म्हणजे याला सुटेबल जे आहे आपल्याला ते लिहायचं उत्तरामध्ये. पीपल वर याचं उत्तर होता पीपल वर इज सस्पिशियस ऑफ द 2 ब्रदर्स बिकॉज दिअर बिहेवियर सीम्ड अनयुज्युअल. म्हणजे ते दोन भावाप्रती काय होते, संशयित होते, कारण त्यांचं वर्तन काय होतं ते योग्य असं नव्हतं, त्यांना असं म्हणायचं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. मी डायरेक्टच उत्तर सांगतो कारण वेळ आपला जाणार नाही. तुम्ही प्रश्न पहा, पॉज करा, त्याच्यानंतर उत्तर पहा. ठीक आहे, म्हणजे तुमचा पण अभ्यास होईल. फाइंड ऑड सेंटेन्स आउट. आपल्याला याच्यातलं म्हणजे जे सेंटेन्स फिट होणार नाही ते आपल्याला बाहेर काढायचं होतं. तर याच्यातला पर्याय क्रमांक हे वाचून घ्यायचा नाही, तुम्ही स्वतः अंदाज लावायचा, नंतर पॉज झाल्याच्यानंतर वापस प्रश्न पाहायचा. द गोट इट्स ग्रास. हे काय होतं, फाइंड म्हणजे याच्यातलं वाक्य जे होतं ते ऑड होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यात फिट न बसणार वाक्य होतं. चला पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट, पहा इथं वाक्य इथून सुरू आहे. डोंट काय येणार, इट इज व्हेरी प्रिशियस. आता वेट म्हणजे वेस्ट राहणार. वेस्ट म्हणजे आता वेस्ट म्हणजे बघा, वेस्ट हे आहे. ठीक आहे, याचं मग काय होते, याचं काय, ह्या वेस्टचा अर्थ काय होते, मनगट होते. ह्या वेस्टचा अर्थ वाट पाहणे होते. ठीक आहे, हे वास्ट ह्या
दोनपैकी आपल्याला करेक्ट जर स्पेल करायचं असेल, हे दोन्ही वेस्ट आहे. हे वेस्ट म्हणजे दिशा असते, वेस्ट आहे ना, ईस्ट साऊथ वेस्ट. ठीक आहे, ही दिशेला आपण लिहितो. आणि वेस्ट जे आहे ते खरं वेस्ट म्हणजे वाया घालू नका तुमचा वेळ आहे ना, वेळ वाया घालू नका, ते हे आहे. ठीक आहे, हे मनगट आहे. वेट म्हणजे वाट पाहणे, हे वेस्ट म्हणजे दिशा आहे. आणि ही वेस्ट म्हणजे आपला वेळ वाया घालू नका. मग टाईमबद्दल वेळ वाया घालू नका असं येतं. ठीक आहे, कारण टाईम हे काय आहे खूप महत्त्वाचं, म्हणजे टाईम इज मनी असं म्हणतो ना आपण तसं. ठीक आहे, वेळ हा मौल्यवान आहे, त्याच्यामुळं वेळ वाया घालू नका असं त्यांचं म्हणायचा उद्देश होता. चला पुढचं 18व्या नंबरचा प्रश्न होता, चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. मिसमॅच पेअर इथं जे होती आपली ती नंबर 3ची होती आपली, ऑक्स आणि ऑक्सेस. ऑक्सन होते. ठीक आहे, चाइल्डचे चिल्ड्रेन होते. एक मुलगा असाल तर चाइल्ड म्हणतो, अनेक मुलं असले चिल्ड्रेन म्हणतो. फूटचं फीट होते, फीट. ठीक आहे, फूट एक पाय, फीट म्हणजे अनेक पाय. डिअरच होते हा. ठीक आहे, आणि ऑक्सचं ऑक्सन होते. तर ऑक्सचं ऑक्सेस होत नसतं, त्याच्यामुळं हे पर्याय त्याचा चुकीचा होता. पुढचा आपला प्रश्न होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट हॅव अ माईस अँड हॅव अ नाईस पिकनिक. तर इथे आपल्याला पिकनिकला आपण सगळेजण मिळून जातो, त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. लेट आवर कधी येत नसते, लेट वीक कधी येत नसते, लेट आवर्स येत नाही. लेटस पासून नेहमी पहा वाक्य सुरुवात होतं. जर तुमचं थोडं जरी वाचन असलं आणि अभ्यास केला असेल तर उत्तर अतिशय सोपे होते, हे की नाही. इंग्लिशचे सोपे राहतात, फक्त थोडा अभ्यास करावा लागतं इंग्लिशचं. फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिकचं स्टाय आणि रॅबिटचं काय येतं, रॅबिटचं सांगा उत्तर, लगेच सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आपल्याला उत्तर जर येत असेल तर. ठीक आहे, याचं उत्तर होतं बुरो याचं उत्तर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं वाक्य जर पाहिलं आपण 21 नंबरचं, आपल्याला सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. परमिशन घेण्यासाठी आय वॉन्ट टू मेक अ कॉल, म्हणजे आपल्याला परमिशन घ्यायची. ठीक आहे, तर मग आपण याच्यातलं कोणतं घेऊ. ठीक आहे, तर जर आपल्याला कॉलची परमिशन पाहिजे असेल तर कॅन आय यूज युअर फोन, म्हणजे आम्हाला तुमचा फोन वापरू देता का, मला एक कॉल करायचा आहे असं आपण म्हणतो. त्याच्यामुळं हे त्याचं उत्तर झालं. पहा याचं हे मॉडेल ऑक्झिलरीवर पण एक प्रश्न येतो. मॉडेल ऑक्झिलरी थोडंसं पाहून जा, वाचून जा, आणि त्याच्यावर एक नक्कीच प्रश्न येतो. चला चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क आपल्याला विचारला होता फॉर द सेंटेन्स. ठीक आहे, आपल्याला पंक्च्युएशन इथं काय, इट्स अ 4 o'clock. इथे कोणतं आपल्याला क्वेश्चन, कोणता आपल्याला याच्यापैकी मार्क लागला असतं. ओके, पंक्च्युएशन्स लावला, विरामचिन्ह म्हणजे विरामचिन्ह कशाचं लावलं असतं, तर इट्स अ 4 अपॉस्ट्रॉफ लावला असतं. ठीक आहे, अपॉस्ट्रॉफ. चल पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न होता, इफ फिश शोल देन स्टार. स्टारसाठी आपण गॅलेक्सी वापरतो आहे ना. फिशच्या झुंपाला आपण शोल म्हणतो, त्याचं स्टार एकत्र असतील, त्याचा गोळ काय असतो त्याला आपण गॅलेक्सी म्हणतो, आहे की नाही. अनेक स्टार मिळून गॅलेक्सी तयार होते. फिल इन द ब्लँक्स विचारला होता त्याचा पुढचा प्रश्न. अ ट्री ग्रोज इन अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे वरच्या डायरेक्शन, लेफ्ट साईडला जाते का, राईट साईडला जाते का, खालच्या साईडला जाते. तर ट्री काय जाते, नेहमी वरच्या दिशेला जाते. एवढं अतिशय सोपे असे प्रश्न होते. फक्त थोडंसं विचार करून, थोडंसं इंग्लिश चांगली थोडीशी इंग्लिश पाहिजे आपल्याला, म्हणजे इंग्लिशचं व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थ पाठ पाहिजे आणि वाचन पाहिजे. 2 गोष्टी असल्या तर उत्तर अतिशय सोपे आहेत. थोडं एखाद्या वेळेस नाही समजलं तर पुन्हा रिपीट वाचा, म्हणजे उत्तर येऊन जातील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, 30 पॅसेंजर्स वेअर टू बी ड्रॉन. ओके, इथं पहिलं किंवा 2, फिअर्ड पण येऊ शकते आणि प्रीझुम्ड पण येऊ शकते. याचे 2 उत्तरं होते. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतं जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क इथं दिले असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याच्यानंतर एक उतारा आहे, तर आपण उतारावरचे तर काही प्रश्न पाहणार नाही. ठीक आहे, उतारा होता, तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढून घेऊ शकता.
हे आपला उतारा होता, ठीक आहे. आणि उतार्यावर हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, ठीक आहे. उतारा घेऊ, थोडा पॉज करून तुम्ही नंतर हे करू शकता, याची स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याची प्रश्न उत्तर तुम्हाला करायचे तर करू शकता. हे तिसरा, चौथा, पाचवा, तर उतार्यात एकूण 5 प्रश्न असतात, ठीक आहे. उतारा अतिशय अल्पसा आहे, काही जास्त अवघड नाही आहे. फक्त वाचन हवं आणि उतारा व्यवस्थित समजून घ्या आणि उतारा करा, म्हणजे याच्यावरचे पण आधारित तुम्हाला उत्तरं नक्कीच येतील, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपले येणारे व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ लाईक केल्यानंतर एक हाईपचा ऑप्शन होते, कृपया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्या हाईपच्या बटनाला पण प्रेस करा. धन्यवाद.